श्रीराम मित्रांनो, तर खूप दिवसानंतर आपण कॅमेरा पुढे आलेलो आहोत. तर आता आमचं 4थं सेम सुरू झाले क्वालिटीमध्ये. 3ऱ्या सेमचा निकाल आज किंवा उद्या लागेल. आपले चांगले मार्क नसले तरी एखादा चुकून राहिले नाही तर ऑल क्लिअरच विषय निघतील. तर हे असं आउटर घातलेलं आहे. आता थंडी असल्यामुळं टी शर्ट पण आतमधला खराब झाला आहे आपला कलर गेल्यामुळं, त्याच्यामुळे ते त्याला कवर करतोय. तर आज आपण आजपासून सुरू केला. येणारे जाणारे असतात. आपला प्रणव भाऊ आहे तिकडं, शिवराज दादा आहेत, मामा चाललेले आहेत. आता आज आपल्या कुठं तुम्हाला सरप्राईज देणार आहे. संध्याकाळी कुठंतरी आज आपण जाऊ. करत वाटते आम्हाला. प्रॅक्टिकलमधनं 5 वाजेपर्यंत होतं, आम्ही 4 वाजता झालोय बाहेर. तर आता पटापट जातो. पळापळी चालली आहे. बॅग भरतो. 4:45ची ट्रेन धरायची आहे एकदम फास्टमध्ये. उद्या आम्ही समिट नाही, आताच नाही सांगत, नंतर सांग. मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. फक्त एकच माणूस मागं राहिलेला आहे. तो येतोय काळा टी शर्ट एकदम घालून खटमध्ये, एकदम क्वालिटीमध्ये. कुठं चाललोय आपण? पुण्याला चाललोय. काहीतरी आमचं उद्या काय काम आहे, ते काय काम आहे ते उद्या सांगू. तर आता ही ट्रेनमध्ये ही राडा करणार आहेत, धिंगाणा करणार आहोत. मागच्या रस्त्याने चाललोय आम्ही. गँग मागच राहिली. 15 मिनिटं राहिलेत. 12 आम्ही चाललोय पळत स्टँडवर. धमाल झालाय आमचा, धमाल जी ते आपापल्याने येते. फुल मिशन झालेलं आहे. बरोबर आम्ही किती वाजल्यात माहित नाही, ते दाखायला लागलेत सगळे तोंड. पळायला का घुसले मला सोडून. रिझल्ट लागल्यामुळे सगळे निकाल बघत आहे. क्वालिटी राडा चालला इकडं. खाल्लं वरनं खाल्लं. अरे माझा निघला क्वालिटी बघ, दोघाचा निघला. ओके, काय टेन्शन नाही. रिझल्ट काय आपण बघितला नाही, शिवराजने बघितलाय आपला रिझल्ट. ऑल क्लिअर लागलाय. आंघोळ करून मला वाटतं 10-15 मिनिटं आधी जाऊन पेपरला बसलेलो, पण नाही काय वाटत होतं एखादा राहील निघलाय. त्याच्यामुळे आता ट्रिप ओके जाईल. जस्ट आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. उद्या आपले 500 रुपये गेलेले, आज सगळे 30 रुपयात आले. तर बाकी काय नाही. आता आम्ही जस्ट पोहोचलोय पुण्यात. काल आपले उद्या प्रोग्राम आहे कॉलेजचा. उद्या 500 रुपये गेले असते प्रत्येकाचे येऊन जाऊन. आमचे जस्ट 30 रुपीज गेले प्रत्येकाचे यायचे, त्याच्यामुळे काही विषय नाही. सो बघते ते काय माहिती. खूप सारं मटेरियल इथं जप्त केलेलं आहे. पाहिजे ना खाली बाकी जप्त केलेलं माल. We have just reached in Pimpri. Now we are in Pearl Valley and the guys are just eating the food. झालं मराठी देतो. मित्रांनो, सकाळी मस्तपैकी उठलोय आपण सकाळी. आता सोसायटीत आलोय आपल्या गणपतीच्या पाया पडाय. आधी लहानपणापासून ज्या गणपतीची मी पूजा करतो त्या गणपतीला मी येतोच आल्यानंतर. तर थांबा, फोन आलाय मला. त्यांना आम्ही गणपतीचा आशीर्वाद घेऊन आजचा आम्ही समिट पूर्ण करू. हीच ती जागा जिथं मी पहिली दुसरी बॉक्स क्रिकेट खेळायचो. आज सगळं पॅक झालंय टोटल. तिकडं सुद्धा बिल्डिंग झाली. फर्स्ट मुमेंटला आम्हाला भेटली आहे. आम्ही टॅक्सी बुक केली. PMPL नाही प्रेफर केलं, उशीर झाला असता. आता आमचा प्रोग्राम 10:30 सव्वा 10 वाजता. आता 9:46 झाले. जस्ट वी आर नाव इन Bosri. So we have reached in the college at the Symbiosis Institute of International Business. There is a summit. कॉलेज भाडी एक नंबर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बघू आत कसं इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुन्हा ॲग्री समिट म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करा. मी आलोच एक व्हिडिओ काढून. हे कोणतरी दिसत आहेत. तर बघू आता कसा दिवस जाईल. And create transformative opportunities for our country. Now, prepare to be enlightened as we bring together stalwarts of the agribusiness. इनका दूसरा सबसे बड़ा प्रोजेक्ट
but the true potential of India. To our eminent industry speakers. So can we have a big round of applause? कार्यक्रम एंडला आलेला आहे. प्ले स्टेशन चाललंय. यानंतर क्वेश्चन सिरीज होतील. आपल्या साईडला आज एस्पिरंट बसलाय रणजित जाधव टॉप. इकडं बागायतदार प्रणव गुजर गँग पुढं बसले. आता मी मागं आलोय. तिकडं लिहिले काय कुटुंबकम आपलं जग आपलं घर आहे. सो बिझनेस ऑल बिझनेस ह्यातले ते गुलजन सर हे सगळे जे ॲग्रीच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांचे CEO कोण सेल्स अँड Thank you, मार्केटिंगमधला sir. आहे We असा invite विषय Mr. सगळा. Pradeep Gupta. नाही माय कॉलेज नाही. हे बघा तुम्ही दिस इज सिम्बॉयसिस कॉलेज हे असे इथे टप्पे आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजला जसे असतात ना तसे इथं LCD वगैरे आहे. गँग बाहेर उभं राहिली आपली. छान आहे, बरं आहे, टॉप आहे. बघू MBA आपण करायचं का नाही ठरवल्यानंतर. So the summit is over. Now we are in PMPL bus and now we will go to what that stop, Nashikata stop, and then we will roam in Pune city. Oh no, what is this? मित्र आले, मला थोडंसं काम करायला लागतंय. क्वालिटीमध्ये आपण भांडी घासून घेतलेले आहेत. थोडीशी दीदीला मदत. आई बाबा गावाला गेल्यामुळं इथं मी मसाला भात केला आहे. दीदी इकडं चपाती आणि भाजी करते. सगळे दीदीनेच केले. थोडीशी मी आलू मटरची भाजी केलेली आहे दीदीने मी. सो गोईंग ऑन. जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण आळंदीला आलो आहे. विषय असा आहे, काल समिट झाल्यानंतर आपण घरी आलो. देऊला गेलतो, रात्री फिरलो गाडीत, आम्ही सगळी मजा आली. आत्ता मस्त क्वालिटीमध्ये आळंदीत आलो आहे. माऊलींचं दर्शन घेतो क्वालिटीमध्ये. सो द return trip has been started. My sister came to Sodaila at the Nasifata. So the guys are not excited for going back to Baramati. No Baramati. And we are at the metro station. Nothing else. All okay. You know, it's talking with something. Talking with whom? Whom talking with? श्रवण फाळके टॉकिंग. श्रवण फाळके. ओके. श्रवण फाळके. गर्दी आहे चढण्यासाठी. आणि इथे एक चप्पल पडली. आमचे चप्पल खाली पडली प्रणवची, माझ्या मित्राची. सो सॅड. अरे तुम्ही जागा धरा ना. जागा पण नाही धरली बाय. वी आर सो टायर्ड and there is no place in the train, so we have sit down at the door. You see, दादांच्या बारामतीत आपण आलेलो आहोत. तुमच्याकडे काय तर साहेब, दादा, ताई, वहिनी असं आपलं बारामती. जस्ट वी हॅव रीच. खूप भूक लागली. एवढी भूक लागली ना असं वाटते घरी जावं माघारी, पण जाऊ द्या. जय श्रीराम मित्रांनो. बजरंगबली. तर रात्री आपण पुण्यातनं आलोय. रात्री 11 वाजले. आलेली एवढी भूक लागलेली ना, खूप भूक लागलेली. पण काहीतरी खाल्लं, 2-3 लाडू वगैरे. कपडे वगैरे आज दिसले चकाचक. आपला बूट गायब. चुकून 400च्या मजल्यावर गेलो. बूट बघत होतो. बूट आपण धुतला, इकडे ठेवलाय. बूट वगैरे आता आंघोळ झाली. जेवण काय झालं नाही. सिद्धू ब्रोल आमच्या सिद्धेशला जेवण आणायला लावले. तर कपडे तरी म्हणले, कपडे इकडे असते. आलेला आहे आपला. सो श्रवण नॉट मीट. 2-4 days श्रवण नॉट मीट. टुडे मीट श्रवण. डे अगेन गोइंग फिरिंग. ओनली फिरिंग आहे राडा. दारू. भावनो मेनू जोरात आहे एकदम. ही कशाची भाजी माहीत नाही, डाळीची दिसते. ही छोले तेलच दिले त्यात. शिरा बरं आहे, तरी काकडी वगैरे, कांदा वगैरे बरं आहे त्यातली त्यात. पाहून हॉस्टेलचा संडे फुल एकदम बिझी असतो. धुवून चकाचक वगैरे सगळं करायला लागते. रूम वगैरे चकाचक. बूट वगैरे कसं क्वालिटीचं दुकान शांत झालेलं आहे. तर आपण डब्बा आणलेला आहे मेसमधून. आज इथं जेव बघू, सांगतो तुम्हाला काय. मागच्या आठवड्यात नव्हतो, त्याच्यामुळं आता फोटो काढायला आलो आहे मित्राकडून नोट्सचे एका रूममध्ये. तर ह्या रूममध्ये बघा तुम्ही, स्वामींची मूर्ती आमच्या हॉस्टेलमध्ये. इथं
जवळ जाऊन दाखवतो. मस्त मी स्वामींच्या पाया पडलं ओके मध्ये. खूप दिवस स्टेडियमला चाललेला आहो तुमचा भाऊ. बॅग वगैरे घेतली, बॉटल घेतली. लाज नाही वाटत आहे. मला वाटते असं पहिल्यांदा तीन वर्षानंतर मी मनापासून स्टेडियमला चाललो असेल. करायला लागते. कसं असतं, अभ्यास करायला लागतो. ज्यावेळेस तुमची एक वय जातं थोडं फार वाटतं की नाही आता आपण बघायला पाहिजे, पुढं आपल्यालाच बघायचे. घरच्यांना बघून, आईवडिलांना बघून काहीतरी निर्णय घ्यायला लागतात. त्याच्यामुळे आता सुरुवात केली आहे. अभ्यासच नाही म्हणजे असं काही नसतं की अभ्यासच करायला पाहिजे, पण काही ते आता एक जस्ट आपलं पुढचं फायनान्शियल मेन गोष्टी ती सगळ्यात शेवट पडते. फायनान्शियल पशी जो फायनान्शियल स्टेबल असतो त्या समाजाला, या समाजात त्याला इज्जत असते, त्यांच्या आईवडिलांना इज्जत असते. त्याच्यामुळं आईवडिलांकडे बघून मला थोडंसं आता चला म्हटलं करू. आता घरी गेलं तर सुट्टीत खूप असं सांगितलं हे म्हटलं मनापासून आता करायला पाहिजे. खूप दिवसांनी 4 पाणी दिले. 11-12चे पेपर असल्यामुळे तेवढीच पोरं आहेत, बाकीचे काही पोरं नाहीत. आपला आदित्य भाऊ दिसला. तर आता 8 वाजले जेवायला जातो. 1 तास 1.5 तास बसलो.